जबाबदार आहे. अजूनही बाकीचे 2 अहवाल येणार आहेत. त्या अहवालाच्या समितीचा जो आपल्याला अहवाल येईल त्याच्यामध्ये याच्यापेक्षाही खोलात अजून काही गोष्टी असतील. याच्यामध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसं रुग्णालयातील ग्रीव्हन्स रजिस्टर सिस्टीम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी रुग्णाचे समुपदेशन करून उपचार करता येणारा खर्च त्याबाबतची माहिती देऊन धर्मादाय योजनेअंतर्गत दाखल करण्याबाबतची कारवाई करणं अपेक्षित होतं, परंतु तसे सुद्धा झालेले यामध्ये दिसून येत नाही. याचाच अर्थ याच्यासाठी रुग्णालय जबाबदार आहे. त्यानंतर रुग्णालयातून बाहेर पडला त्या 5 तासामध्ये जर रुग्णावरती उपचार झाले असते तर कदाचित आज रुग्ण आपल्यामध्ये असला. नक्की. म्हणजे याचा अर्थ की 5 तासाचा वेळ गेला त्याच्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. साहजिकच आहे. 5.5 तासाचा कालावधी हा रुग्णाला कोणत्याही पद्धतीची प्राथमिक उपचार सुद्धा मिळालेले नाही. ती जबाबदारी रुग्णालयाची होती. त्याच्यामुळे रुग्णालयाने हलगर्जीपणा केलेला आहे, मगरुरीपणा केलेला आहे. रुग्णालय पेशंटची ट्रीटमेंट सुरू असताना, कारण की पेशंट या अगोदर एकदा येऊन गेलेला होता, त्यांची ट्रीटमेंट चालू होती. फॉलोअपसाठी 2 तारखेला परत बोलवलं होतं, पण अतिशय रक्तस्राव होत असल्यामुळे 28 तारखेला गेलेल्या रुग्णाला उपचार करणं गरजेचं असताना सुद्धा रुग्णालयामधून त्यांच्यावर उपचार झालेले नाही. त्याच्यामुळे यामध्ये रुग्णालय दोषी आहे.